मुठभर धनदांडग्यां करता काम करणारं सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार, ते केंद्राचं असेल तर राज्याचं असेल। आणि सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, आज आपल्याकडे शेतकरी मेळावा इथे होतो आहे आणि आपण सर्वजण आदरणीय राहुलजी गांधी यांच्या या शेतकरी मेळाव्यासाठी येथे उपस्थित आहोत। आदरणीय पवार साहेब सुद्धा आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित राहिलेले आहेत। मी शिरीषजी कोतवाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी इतक्या लवकर, शेतकरी सगळे कामात असतात सकाळचे वेळ, त्यावेळेसच आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेले आहात। महाराष्ट्रातला शेतकरी असेल, देशातला शेतकरी असेल, प्रचंड अडचणीमधून आपली सगळी वाटचाल सुरू आहे आणि याला कोण जबाबदार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांची राज्य करण्याची पद्धती, त्यांची विचार प्रणाली जी आहे ती जबाबदार आहे। आदरणीय राहुलजी यांनी पहिली पदयात्रा केली होती कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत 4750 किलोमीटरची। आता पुन्हा ही रॅली त्यांची सुरू आहे, ती मणिपूर पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि मुंबईकडे ते जात आहेत। त्यांचं स्वागत आपण करतो आहोत। आदरणीय राहुलजींनी या यात्रेमध्ये काही भूमिका घेतलेल्या आहेत। त्या भूमिका युवकांसाठी आहे की पुढच्या कालखंडातला युवक कसा असावा, आश्वासित ते करतायत, गॅरंटी ते देत आहेत युवकांना। त्या युवकाला कोणती मदत ते करणार, महिलांना गॅरंटी करतायत की महिलांकरता आम्ही आमचं सरकार आल्यानंतर काय करणार। त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना सुद्धा ते आज सांगतायत की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुमच्याकरता काय करणार हे सांगणारं, गॅरंटी देणारं अशा प्रकारची सभा आजची आहे। आपण पाहिलं असेल 2004 पासून तर 2014 पर्यंत आदरणीय सुनेजींच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार होतं, मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते, पवार साहेब त्यावेळेस कृषी मंत्री होते। त्या कालखंडामध्ये घेतलेले निर्णय आपण सगळ्यांनी मुद्दाम आठवावेत। सगळ्या प्रकारचे निर्णय त्यांनी जे घेतले ते सर्वसामान्य जनतेच्या हिताचे घेतले, शेतकऱ्याच्या हिताचे घेतले, कामगारांच्या हिताचे घेतले। 2014 नंतरची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण सर्वजण जातो आहोत, शेतकरी जातो आहोत। प्रचंड अनास्था भारतीय जनता पक्षाची शेतकऱ्याच्या बाबतीत आणि सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत आहे। मुठभर धनदांडग्यां करता काम करणारं सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार, ते केंद्राचं असेल तर राज्याचं असेल। अशा परिस्थितीत जात असताना आपल्याला माहिती आहे की हा भाग आपला दुष्काळी भाग है। इस साल अकाल की स्थिति है, बारिश बहुत कम हो गई है, यहाँ बहुत बारिश कम हो गई है और ये बारिश कम होते हुए भी प्याज जो यहाँ का उत्पादन है, प्याज का उत्पादन, उसको थोड़े से दाम बढ़ गए तो निर्यात बंदी की गई। झूठे आश्वासन होता है लेकिन किसानों के लिए कोई निर्णय ये राज्य सरकार नहीं करता और केंद्र सरकार भी नहीं करता है। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न आहेत, द्राक्षाचे प्रश्न आहेत, ऊसाचे, साखरेचे निर्यात बंदीचे प्रश्न आहेत, प्रश्न आपल्या होती आहेत, ते सुटले पाहिजे। आणि म्हणून या आश्वासित करणारी सभा आपल्या सर्वांची येथे होते आहे। आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो, राहुलजींचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।